प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजच्या या सुंदर वेळाबद्दल मी देवाला स्तवितो उंचवितो. अनेक बार देव या राहुरी तालुक्यात मला घेऊन आला. पास्टर्स फेलोशिप मध्ये देवाचं प्रियजनास पाहण्यास देवाने सुंदर असं वेळ आम्हास दिलंय. या विपरीत दिवसांमध्ये सेवा करणं खूप कठीण असं आहे. असल्या दिवसांमध्ये प्रभू त्याच्या सेवकांना चालवत आहे. सेवा आणि सेवा करणं खूप अवघड विषय आहे. सेवा खूप सोपी आहे, सेवा करणं खूप अवघड आहे. मिनिस्ट्री खूप सोपी आहे, फक्त शुभवर्तमान गाजवणं. शुभवर्तमान लक्षात घ्या. इब्रिकरास पत्र 1:7 वचनामध्ये शेवटल्या दिवशी मी माझं सेवकांना अग्नी बनवणार. ते कोणतेही सेवक असो, छोटे असो मोठे असो, 10 लोक मंडळीत असो किंवा 1000 लोक मंडळीत असो, सेवक तो सेवक आहे. मी मोठे सेवकांनाच करेल असं कुठंच लिहिलेलं नाहीये. आणि मी आज पूर्ण भारत देशामध्ये फिरत असताना माझं लक्षात एकच आलंय, जे मोठं सेवक करू शकत नाही ते छोट सेवक करतो. गावाखेड्यांमध्ये जाणं, नवीन आत्म्यांना शुभवर्तमान गाजवणं, कठीण परिस्थितीचा सामना करणं, हे जी सेवा आहे, ग्राउंड लेवल मिनिस्ट्री आहे. म्हणजे प्रभू येशू जसं चालत पायी पायी गावोगावी गेला, तो सेवा एक छोटा सेवकच करू शकतो. मोठं सेवक त्याला कार, त्याला डिझेल, पेट्रोल, त्याच्या हॉटेल, त्याच्या खाणं, त्याचं पिणं, या सर्व गोष्टींमध्ये मला प्रभू येशूची सेवा दिसत नाही कधी कधी. पण काय करावं, त्यांच्याही एक मेंटेन आहे, ते करतात आणि ते करावं लागेल. या दिवसांमध्ये जर केलं नाही तर त्यांची सेवा देखील वाढणार नाही. सेवा तर प्रभूची आहे, पण सिक्युरिटी रिझन्स आहे, ते करावाच लागतो. आम्ही अनेक ठिकाणी गेला असता, मी अनेक ठिकाणी पाहिलं असता प्रभूची सेवा किती कठीण आहे. आणि ही सेवा एक सेवक करत आहे. आणि सेवक देवाचा गौरव पृथ्वीवर घेऊन येतो. देवाचा गौरव पृथ्वीवर घेऊन येतो. मी पवित्र शास्त्रातून तुम्हाला एक सत्य सांगणार आहे. त्यापूर्वी राहुरी पास्टर्स फेलोशिपला मी धन्यवाद करतो की त्यांनी मला संधी दिलं. प्रेज गॉड, प्रेज द लॉर्ड. पास्टर्स, देवाच्या सेवकांबद्दल मी अनेक वेळा सेमिनार्स घेतलाय. सेमिनार्स 3-3 दिवस मी पाळक लोकांशी बोलत असतो की पाळक म्हणजे काय, पाळक कसा असावं, पाळक कसं उभं राहावं आणि पाळकांनी कसं प्रचार करावं. फर्स्ट स्टेप कसं उभं राहावं, तिथून सुरू होतो. प्रेज गॉड. आणि कसं प्रचार करावं आणि आपला प्रचाराचा विषय काय असावं. प्रेज गॉड, हालेलुया. या दिवसांमध्ये मी तुम्हाला एक विषय सांगतो, त्यानंतर मी पूर्ण वचनात घेऊन जाईल. पण एक सिंपल फंडा सांगतो मिनिस्ट्रीचा, शुभवर्तमानाचा. एक सिंपल गोष्ट, मी एक सेवक आहे, म्हणजे एक सेल्समॅन आहे. एक वस्तू मी विकतो, तर मला दुसऱ्या वस्तू कसं आहे ते अजिबात बोलायचं नाहीये. मी जर या वस्तूची विक्री करायला आलो, माझी वस्तू काय आणि काय काम करतो एवढंच मला सांगायचं आहे. बाकी गोष्टींचं घेवण देवण आम्हाला नाही.
प्रेज गॉड. या मिनिस्ट्रीमध्ये आजकाल जेव्हा आपण सेवा करत आहोत, अनेक अडचण आणि अडचणी येण्याचं मुख्य उद्देश आणि मुख्य कारण काय? आपण नको त्या गोष्टींमध्ये जातो आणि प्रश्न निर्मिती होता. शुभ वर्तमान म्हणजे काय? येशू आम्हासाठी आला. का आला आणि कशासाठी आला? येशू पृथ्वीवर जगला, येशू मरण स्वीकारला, येशू मरण पावला, येशू पुनरुत्थित झाला, येशू स्वर्गारोहण झाला, येशू पुन्हा येणार आहे. इट इज द सिंपल गॉस्पल. एकदम सिंपल गॉस्पल आहे. येशूच्या रक्ताबद्दल, येशूबद्दल सांगण्यासाठीच देवाने आमचा पाचारण केलाय. बाकी कोणतीही गोष्ट नाहीये. आमेन. प्रेज गॉड. आणि सेवा तीच आहे आणि सेवा कार्य देखील तेच आहे आणि त्यासाठी देवाने आमच्या निवड केला. आम्ही त्या काम सोडून, शुभ वर्तमान गाजवणं सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये पडल्यामुळे आज सेवा खूप कठीण होत जात आहे. सेवकांनो, मला आज सांगायचं आहे, आपण साधारण लोक नाही आहे. आपण काय करतो? जुन्या करारामध्ये मी जेव्हा पवित्र शास्त्र वाचत असताना डग कुठं असतो? डग कुठं असतो? सर्वांनी बोला, डग कुठं असतो? पण जुन्या करारात डग उतरून पृथ्वीवर यायचा. माहितीये कुठं? हालेलुया. पवित्र शास्त्रातून मी तुम्हाला सांगेल, निर्गमनाचं पुस्तक, निर्गमन यामध्ये प्रभू येशूने अनेक सत्य आम्हाला, जेव्हा तो स्वर्गात पिता म्हणून होता, यहोवा म्हणून होता, प्रेज गॉड, 3ऱ्या अध्यायामध्ये मोशेला दर्शन दिला अग्नीच्या द्वारे. प्रेज गॉड. हालेलुया. कसं तो आपल्या लोकांशी बोलत आहे वाचून पाहूया आपण. 3ऱ्या अध्यायामध्ये, निर्गमनाचं पुस्तक 3रा अध्याय, पहिल्या वचनापासून काही सत्य आपण देवाच्या वचनातून वाचन करणार आहोत. कोणीतरी मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इत्रो याचे शेरडे मेंढरे चारित होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब इथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्नी ज्वाले त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लाविले, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही. तो झुडूप अग्नीने जळत होता, परंतु तो भस्म झाला नव्हता. आमेन. हालेलुया. प्रिय देवाच्या लेकरांनो, देवाच्या सेवकाचं पाचारण, त्याच्या कॉलिंग, फास्टिंग, उत्पत्ती 12व्या अध्यायामध्ये अब्राहमाचं बोलवणं आहे. निर्गमन 3ऱ्या अध्यायामध्ये मोशेचं बोलवणं आहे. यशाया 6व्या अध्यायामध्ये यशायाचं बोलवणं आहे. इर्मया 1ल्या अध्यायामध्ये इर्मयाचं पाचारण आहे. समिएल याचं 1 समिएलमध्ये समिएलचं पाचारण आहे. प्रत्येकाला देवाने एक कॉलिंग ठेवलंय, मिनिस्ट्रियल कॉलिंग. देव सेवासाठी एक सेवकांना बोलावितो. एक स्पेसिफिक कॉलिंग आहे. काही लोकांना जेल मिनिस्ट्री आहे, काही लोकांना विलेज मिनिस्ट्री आहे, गाव खेड्यात. काही लोकांना फक्त सभांमध्ये बोलायची सेवा आहे, काही लोकांना मंडळीतले लोकांना चालवण्याचा अनुभव आहे, काही लोकांना फॅमिली काउन्सिलिंगचे अनुभव आहे. म्हणजे कॉलिंग तसं आहे. ते लोक त्याच सेवामध्ये देव त्यांचा पाचारण केलंय म्हणून त्यामध्ये एकदम बुद्धीने ते चालतात. आणि त्याच्या बराबरी मी करू शकत नाही. एक प्रिझन मिनिस्ट्रीमध्ये मी जाऊ शकतो का? मी करू शकत नाही. एक फॅमिली काउन्सिलिंग करणाऱ्या सेवकाबरोबर मी बसू शकत नाही. प्रेज गॉड. सर्वांचं पाचारण आगळं आणि वेगळं आहे. देवाने जे मला दिलंय ते वेगळं आहे. आणि कोणी दुसरा व्यक्ती माझं सारखं वागू म्हणजे ते नाही होणार. होऊ शकतो? नाही होऊ शकत. मी त्यांचं सारखं होणार का? तेही शक्य नाही. तेही माझं सारखं होऊ शकत नाही. पण आपण देवासारखं होण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचे लेकर आहोत ना. प्रेज गॉड. म्हणून त्याच्यासारखंच असणार. एक इम्पॉर्टंट थिंग काय आहे?
एक इम्पॉर्टंट विषय काय आहे आपण ते पाहत आहोत देवाच्या पवित्र शास्त्रात. निर्गमनाचं पुस्तक परत एकदा 40वा अध्याय 34 वचन, 40वा अध्याय 34, 35 आणि पुढचे वचन आपण वाचूया. निर्गमनचं पुस्तक. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली. प्रेज द लॉर्ड. कोण उतरून येत होता? मेघ. प्रेज गॉड. 3ऱ्या अध्यायामध्ये अग्नी उतरून आलं दर्शन देण्यासाठी. पण हालेलुया कोणावर? आता कुठं उतरून आला? मेघ. दर्शन मंडप. दर्शन म्हणजे देव मनुष्यांना दर्शन देणारा ठिकाण दर्शन मंडप. आणि त्या दर्शन मंडपावर कोण उतरून आला? मेघ. आणि मेघ कुठं असतो? ढग कुठं असतो? आकाशात. पण वचन सांगतो पुढच्या सर्व वचनात असं लिहिलं की ज्या वेळेस मनुष्याबरोबर देवाला बोलायचं असतं त्या वेळेस मेघ कुठं उतरून येत होता? दर्शन मंडपावर. का मेघ दर्शन मंडपावरच उतरून यावं? दर्शन मंडपामध्ये असं काय आहे की जिथं देव उतरून मनुष्याबरोबर बोलत होता? दर्शन मंडपामध्ये असणारा रहस्य काय? खूप मोठा विषय आहे पण त्यातून एक छोटा विषय घेणार मी आज. खूप मोठा विषय आहे. दर्शन मंडप छोटा नाही. दर्शन मंडप हे विषयच खूप मोठा आहे. त्याला किमान 1 महिना लागतो प्रचार करायला. जर सेमिनार सांगत गेलो सेशन वाईज तर 1 महिना त्या मधले एक वस्तू बद्दल आपण बोलू शकतो. पण मला आज फक्त ढग का उतरून आला ते मला सांगायचे आहे. आणि सेवक काय आहे ते मी तुम्हाला त्यातून मॅच करून दाखवणार आहे आज. प्रेज गॉड. हालेलुया. दर्शन मंडपामध्ये असणारा एक वस्तू ज्याचे साईज सांगतो. तुम्ही नाव सांगायचे. 2.5 फूट 1.5 बाय 1.5 चा एक छोटा बॉक्स. 2.5 फूट आहे. 1.5 बाय 1.5 चा साईज आहे. 1.5 अशी 1.5 अशी 2.5 लांबी. कराराचा कोश. खूप मोठा नाही आहे. छोटा डब्बा आहे. 2.5 बाय 1.5 चा डब्बा आहे. छोटा बॉक्स आहे. छोटा बॉक्स आहे. आणि तो बॉक्स एवढा इम्पॉर्टंट आहे. यहोशुआचा ग्रंथ 6व्या अध्यायामध्ये लेवी वंशातला याजक त्याला घेऊन यरिकोच्या भिंतीचं चौकडे 7 वेळा जेव्हा प्रदक्षिणा केलं तेव्हा यरिकोच्या भिंत खाली कोसळला. एवढं पॉवरफुल आहे कराराचा कोश. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. यहोशुआचा ग्रंथ 3रा अध्याय. यहोशुआचा ग्रंथ 6व्या अध्यायामध्ये यरिकोच्या भिंत कोसळले. यहोशुआचा ग्रंथ 3रा अध्यायामध्ये यर्दन नदी. वाचून बघूया. 3रा अध्याय 15 आणि 16 वचन. यर्दन नदी जेव्हा यांच्या पाय नदीला लागलं. याजकांमध्ये काही नव्हता पण याजकांनी कोश घेतला. कराराचा कोश. कोश घेऊन जेव्हा यर्दन नदीत उतरले 15 आणि 16. कोश वाहणारे यार्दने पाशी येऊन पोहोचले. जेव्हा कोश वाहणारे लोक यर्दने पाशी येऊन पोहोचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. कोश वाहणारे लोकांचे पाय जेव्हा पाण्याच्या कड्याला पाणीमध्ये थोडस फक्त टच झाले. सुगीच्या दिवसात यार्दन नदी दुथडी भरून वाहत असते. तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारनाथ जवळील आदाम नगरापाशी झाटून चढले व त्याची रात झाली. आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे शार समुद्र याचकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक यरिहो समोर पार उतरून गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज गॉड. पाणी बॅकफूट झाला म्हणजे विफल झाला. पायाला लागलं. कारण देवाचं सेवक म्हणजे साधारण लोक नाही. देवाचं सेवक कोण आहे? कोश वाहणारे लोक आहे. आणि देवाचा कोश व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिला विषय यरिकोच्या भिंत पाडण्यामध्ये सामर्थ्यशाली भूमिका घेणारा कराराचा कोश आहे. नंबर 2
हालेलुया. यर्दान नदी माग पळून गेला. तिसरा विषय आहे पहिलं समुएलचे ग्रंथ 5वा अध्याय 1 ते 5 वचन आपण वाचणार आहोत. पहिलं समुएल 5वा अध्याय 1 ते 5 वचन आपण जर वाचलं तिथं फलिस्ती लोकांनी कराराचा कोष घेऊन आपल्या गावी गेले. त्यांना वाटलं बाबा यांचं सामर्थ्य याच्यामध्येच आहे, आता आम्हाला सापडला, आम्ही पण काही करू शकतो. तलवार कोणी घेऊ शकतो पण चालवायला आलं पाहिजे. सौत्र्या गन कोणी घेतो पण ते चालवता तरी आलं पाहिजे ना. नाही चालवता आलं तर काय होणार. आज अनेक लोक हाती तलवार तर घेतात पण चालवता येत नाही. माझे एक मित्र मला म्हटला मी सेवा चालू केले आणि एवढे लोक येतात, एवढं होतं. मी म्हटलं काय करतो तू. म्हटलं लोक येतात मी प्रोफेसी करतो. तुझी प्रोफेसी एक दिवस बंद होईल. बायबल बंद नाही होणार, हे डुप्लिकेट काम बंद कर. प्रोफेसी करावं करू नको असं मी म्हणत नाही, करावं. जेव्हा देव तुला सांगेल तेव्हा तू कर, पण त्याला बिझनेस बनवू नको. आणि देव आम्हाला प्रोफेसी करण्यासाठी उभं नाही केला. देव आम्हाला शुभवर्तमान देवाचं पवित्र वचन सांगण्यासाठी उभा केला आहे. आज मी भारत देशभर जात असताना मी सेवकांना निक्षून तेच सांगत आहे, आपलं ओरिजिनलिटी, आपलं वर्क आहे शुभवर्तमान शुद्ध वचन लोकांपर्यंत पोहोचवणं. बिलकुल त्याच्यामध्ये काही मिक्स करायचं नाही. जे आहे ते प्रचार करा. ऐकायचं त्यांचं काम आहे, बाकी त्यांना काय करायचंय माझा देव पाहून घेईल. आपलं काम आहे बी टाकत जाणं, आपलं काम आहे बी पेरणी करणं, त्याचं फळ आणणं हे देवाचं काम आहे. बी टाकलं गपचूप नाही, रोज पाणी टाकत राहायचं. बी टाकायचं पाणी टाकायचं, बी टाकलं पाणी देत राहा. जोपर्यंत बी जमिनीमध्ये पुरलं जात नाही, कुसत नाही, मरत नाही, तोपर्यंत त्यातून अंकुर फुटत नाही. त्याला वेळ लागतो. प्रोसेस आहे. आज देवाच्या सेवकांनो आपण सेवा करायला जातो, लगेच आपल्याला उत्तर येणार नाही. काय वेळ लागतो, टाइम लागतो. एवढं इझी नाहीये सेवा, कठीण आहे. एक विश्वासू लगेच तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही प्रार्थना करत राहा. डॉक्टर पॉल एंगिचो साऊथ कोरियामध्ये 8 लाख लोक बसणारी खूप मोठं मंडळी जगात पहिल्यांदा त्यांनी बांधलं. जेव्हा ते एका विलेज मध्ये गेले आणि देवाने त्याला पाठवलं जा, आणि ज्या गावात ते गेले एक व्यक्ती आला नाही. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, एक व्यक्ती येत नाही. 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, रडत बसला. आणि डॉक्टर पॉल एंगिचो देवाला म्हटला, खरंच तू मला या गावात पाठवलं का. जर तू पाठवलं, एक माणूस काय येत नाही माझ्याकडे, काय येत नाही, तू पाठवलं. मी 5 वर्ष झाले इथं प्रार्थना करतो, या गावाच्या बाहेर मी बसलोय, तू का पाठवलं मला. देव म्हटला वेट अँड वॉच. तू फक्त पेरणी कर, अपेक्षा अजिबात करायचं नाही. रडत प्रार्थना केलं. एक व्यक्ती पहिला आला आणि तो बरं झाला. त्याचा आजार निघून गेला. तो गावात गेला, दुसऱ्याला घेऊन आला. वाढत 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 आज जगात सर्वात मोठी मंडळी कोरियामध्ये निर्माण झाली. आमेन. म्हणजे आशीर्वाद आहे, किती कष्ट आहे, किती वेदना. एवढं इझी नाहीये. फिलिस्तीनी लोकांनी फक्त कराराचा कोष घेतला. त्यांना वाटलं इस्रायली लोकांचं सर्व सामर्थ्य आम्हाला मिळालं. यांनी जसं यरिकोचं भिंत पाडलं, यांनी जसं हालेलुया काम सुरुवात केलं, यर्दन नदी पार करण्यासाठी देवाने मदत केलं. आज यांच्या ओरिजिनल आमच्याकडेच आला. आम्ही काय करू आता. येऊन जाऊन दागोन मूर्तीचे मंदिरात ठेवलं, त्याचे तुकडे झाले. कोणत्या मूर्ती उभा राहत नाही. एवढं काय सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. आणि काय कराराचा कोष
कोश म्हणजे काय आणि कोण, हे सत्य आज सांगायला देवाने मला इथं पाठवलंय. आता फक्त इंट्रोडक्शन केलंय. आता मी ओरिजिनॅलिटी मध्ये जाणार. प्रेज गॉड. 37 अध्याय निर्गमनाचं पुस्तक याचं पहिलं वचन. निर्गमनाचं पुस्तक याच्या 37 अध्याय आहे. पहिलं वचन वाचूया. मग बसायलेलाने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनविला. कोणत्या लाकडाचे? बाभळीचं लाकूड कसं असतो दिसायला? गोरा असतो का? कुठं असतो? रानात असतो. किंमत काय? काहीच नाही. इझिली भेटतो, कुठेही असतो. खूप किमतीचं नाहीये. रंग देखील काळा काळा असतो. त्याला कोणी तोडू शकतो. त्याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा पण काही अधिकार नाहीये. तुम्ही बाबळाला तोडू शकताय. बाकी झाडाला तोडलं की लगेच गुन्हा दाखल होईल. पण बाबळाला कोणी विचारतच नाही. तो कुठेही येतो, काय करतो. बाबळामध्ये देखील 2-3 बाबळ आहेत. पण त्यात कोणत्या बाबळाबद्दल लिहिलं इथं? रानात असणारे बाबळ. देव मोशेला म्हटला, जर कराराचा कोश तुला तयार करायचा असेल तर बाबळाचं झाडीचं लाकूड घे. युजलेस, काही कामाला नाही येणार आहे त्या झाडाचं लाकूड तुला घ्यावं लागेल. त्याने तुला कोश तयार करायचं आहे. नाही तर दुसरंही म्हटलं असतं किती चांगलं लाकड आहे, रानात होता, जंगलात आहे. आणि मोशेने जर आवाज टाकला असता तर कुठेही त्याच्या सेना लय पॉवरफुल सेना होते. तरुण वर्ग, मोशेकडे जे तरुण वर्ग होतं ना, आज कमी पाळक लोकांकडे बघायला मिळतो. पाळक लोकांकडे यहोशुआ कालेब सारखं एकदम मजबूत सेनापती लोक होते. लढणारे पण होते आणि सेवा कार्य करणारे होते. मोशे बरोबर उपोषण करण्यासाठी देखील रेडी होते. एकदम स्ट्रॉंग पिलर्स. पेत्र आणि योहान जसं प्रभू येशू बरोबर उभे राहिले, ते मंडळीचे आधारस्तंभ होते. प्रत्येक मंडळीला आणि प्रत्येक पास्टरला आधारस्तंभाची गरज असतो आणि तरुणांची गरज असतो, जो देवाच्या मंडळीसाठी, मंदिरासाठी उभं राहावं. अहोरात्र देवाच्या सेवकांनी आवाज मारला की लगेच पळून जाणार आहे. आज तरुण वर्ग, पालकांना गरज आहे. पण आपण का घाबरतो माहितीये का? शिकवल्यानंतर तेच आपले टीचर होतात म्हणून. आणि ते फॅक्ट आहे, हे फॅक्ट आहे आणि हे होतोच. आणि जाणाऱ्या लोकांना अडवू नका. ते गेलं की दुसरे येतील. जाणाऱ्या लोकांना ट्रेंड केलं आणि ते तयार झालं की त्यांना म्हणायचं आता तुमचं काम संपलं, जा. आणि थोडंही कळालं तर त्यांना ठेवायचं नाही बाजूला आणि एक दुसरं मिनिस्ट्री तयार करून त्यांना सोडून द्यायचं. नंतर त्यांना आपल्याच गायडन्स मध्ये ठेवून सेवा आरंभ करण्यासाठी सोडा. वाहत्या पाण्याला जर आडवं काठी टाकलं ते तुम्हाला देखील वाहून नेणार. या सेवाचा अनुभव आहे माझा. 25 वर्ष आज फुल टाइम मिनिस्ट्री मध्ये. मी फुल टाइम मिनिस्ट्री मध्ये चाललो म्हणून कोणी सेवामध्ये जात असतो, मी त्याला बघितलं की मीच त्याला सेवा देतो. म्हटलं जा बाबा तिकडे सेवा कर. उगाच माझ्या लोकांना घेऊन जाण्यापेक्षा तुझी सेवा वेगळं मीच देतो म्हणून. प्रेज गॉड. सेवा कर आणि मिळून करूया, नो प्रॉब्लेम. वाद घालण्यापेक्षा सेवा करणं बरं. सेवकांना लक्ष द्या. बाबळाचा लाकडाला का निवडलं? कारण आमचं उदाहरण देव इथं देत आहे की आम्ही कोणतेही काम न करता युजलेस कुठेही कोणत्याही सेवकाला उभं करावं. त्यांचं साक्ष बघा, काय कामाचं नव्हतं, मी इकडं होतो तिकडं होतो, असं होतो, ते होतं. साक्ष काय? बाळकांनी सांगा, साक्ष असंच असतो का वेगळं होतो? मी लय पैसावाला होतो, मला सर्व होते, पण तरी मी सर्व सोडून सेवाला आलो असं म्हणणार कोणी? काही किंचित लोक जे फॉरेनर सापडतील आपल्याला असले. आपल्या भारतातले लोक असं नाही म्हणणार. आपल्या भारतातलं म्हणतो मी जेलमध्ये होतो, मी चोर होतो, मी डाकू होतो, मी एक होतो, मी ते होतो, मी गांजा पीत होतो, मी दारू पीत होतो, मी एक करत होतो, मी ते करत होतो. देवाने मला तिथून घेऊन आला आणि उभा केला. मग मला वाटतं की हे बाबळाचा लाकूड आम्हीच आहे.
काय कामाचं नाही, रानात होतो, पडलं होतो, कोणी उपयोग करत नव्हता. देव म्हटलं तेच पाहिजे, मला तेच पाहिजे. त्यालाच कापून आण, त्याच्याच काठीचे 2.5 फूट असं ठेव, 1.5 फूट असं ठेव, 1.5 फूट असं ठेव, एक डबडा बनव आणि त्याला उभं कर. पण लक्षात ठेव, ती लाकूड पूर्ण दिसू नये. तुम्ही पुढे वाचलं तर असं लिहिलंय, ते लाकूड असावं, ते बाबळाचंच असावं. पण लोकांनी जर त्याला पाहिलं तर बाबळाच्या लाकूड दिसू नये, त्याला सोन्याने मडावं. हालेलुया. आता कोण दिसावं? पहिलं कोण होता? आता कोण आहे? सोन आहे. आता पण आपण, तुम्ही कोणत्याही मंदिरात तिकडे जा, सोन्याने मडलेले, चांदीने मडलेले दिसतात का नाही? आम्ही पण बघतो, कुठं कुठं गेलं की दिसतात सोन्याने मडलंय. ओरिजिनल नसतो, पण ते पत्रा असतो, डुप्लिकेट आहे. फक्त म्हणतात एवढा काय नाहीये, डुप्लिकेट आहे. आमच्या इथे, माझ्याकडे काही लोक येतात एवढा घालून. त्याला म्हटलं किती रे? तो म्हणतो काही नाही मास्टर, ते फक्त असंच असतो, ते फक्त आम्ही दाखवायला घालतो, एवढा मोठा करतो. त्या बोलतात मला, भरपूर लोक येतात, मी विचारत असतो. पण इथं मात्र देवाने शुद्ध सोनं वापरायला सांगितलं, गोल्ड, पण ओरिजिनल 22 कॅरेट शुद्ध सोनं वापरलं. आणि म्हटलं त्याला आतून बाहेरून, का फक्त बाहेरून? आतून बाहेरून काठी अजिबात दिसलं नाही पाहिजे, लाकूड अजिबात दिसलं नाही पाहिजे. सेवक प्रभू मध्ये आल्यानंतर त्याच्या आतला स्वभाव बाहेर नाही दिसलं पाहिजे. आमेन नाही म्हटलं शोधरा. पण कधी कधी थोडं वाकून बघण्याची सवय असतो का नाही? मी पहिलं काय होतं माहितीये का? मी आता तर बाहेर सोनं आहे, पण आतमध्ये अजून बाबळाचा लाकूड आहे. मला राग आलं तर मी दाखवू का तुला मी कोण आहे? मग आतला माणूस पुरुष बाहेर येतो. स्तोत्रम. सेवक जोपर्यंत या पुलपीटवर आहे ना, तोपर्यंत लय सॉफ्ट आहे. तुम्ही त्याला मारलं तरी मार खायला येतो. इथून खाली उतरू द्या, मग तो नाही मार खात, कारण बाबळाचं लाकूड आहे, लय स्ट्रॉंग आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ओरिजिनल आहे, काय होत नाही त्याला. लोक त्याला जाळतात देखील, सर्वच उपयोगात येत होतो. देवाचं वचन सांगतो, पुन्हा दिसू नाही, त्यांना सोन्याने मडवा. म्हणजे साक्षरूपी जीवन त्याचे तयार झालं पाहिजे. पहिलं काय होतं नाही, आता मी काय आहे. पहिलं काय होतं ते ठीक आहे, पहिलं जे होतं तो फक्त काय होता? बाबळाचा लाकूड होता. पण आता तू कोण आहे माहितीये का? शुद्ध सोनं आहेस. आता पहिलं जे आहे ते नको, आता जे आहे ते ओरिजिनल लाईफ आहे, तेच लोकांना दिसलं पाहिजे, आतल्या गोष्टी दिसलं नाही पाहिजे. आमेन, हालेलुया. बस आता पुढे नाही जाणार तिथे. आता हेब्री पत्रामध्ये जाऊया. का देव दर्शन मंडपात उतरून यायचं? कारण दर्शन मंडपामध्ये कराराचा कोश होता. आमेन. आणि कराराचा कोश काय करत होता? एक तर ढग म्हणजे मेघ वरून खाली उतरून यायचा मनुष्या बरोबर बोलायला. आणि कराराचा कोश कुठं असायचा माहितीये का? परम पवित्र स्थानामध्ये असायचा. आणि तिथून देव महायाजकांबरोबर बोलायचा, तिथून बोलायचा. आणि जेव्हा मेघ उतरून येत होता, एकही व्यक्ती त्याचा आजूबाजूला फडकायचं देखील नाही, सर्व पळून जायचं. एकच व्यक्ती धैर्यशाली होता आणि त्याचं नाव आहे मोशे. किती हिंमतवान मनुष्य माहितीये? सर्व इस्रायली लोकांनी जेव्हा पाप केलं तेव्हा म्हणत आहे, यांच्या पाप जर तू माफ केलं नाही तर माझं नाव जीवनी पुस्तकातून खोडून टाक. मला नाही पाहिजे. माझे लोक जर स्वर्गात येणार नसतील तर मी एकटा येऊन काय करू? मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीचं जीवन असं असलं पाहिजे. पास्टर म्हणजे कोण माहितीये का? पौलासारखं. मी माझ्या लोकांसाठी शपथ व्हायला तयार आहे, पौल म्हटला. बायबल मध्ये दोनच हिंमतवान व्यक्ती, एक मोशे, माझं नाव खोडून टाक,
दुसरं पाऊल, मी माझ्या लोकांसाठी शपथ व्हायला तयार आहे. हे सेवकाचं जीवन आहे. सेवक म्हणजे एक दृढ निश्चय करणारा, सेवक म्हणजे त्याग करणारा, सेवक म्हणजे आपल्या लोकांसाठी त्यागमय जीवन जगणारा व्यक्ती. आमेन. सेवक म्हणजे साधारण व्यक्ती नाहीये. कधी कधी चर्चच्या लोकांना वाटतं पास्टर म्हणजे काय, चर्चमध्ये येतात, बायबल उघडतात, बायबल मध्ये काय बोललं ते बोलतात. मी नेहमी सांगत असतो, मला 1 तास वचन सांगायला 3 तास गुडघ्यावर बसावा लागतो. इझी नाहीये. असंच उठलं आणि काहीतरी कुठून तरी ऐकलो आणि येऊन बोलणार नाही. मला लोक म्हणतात, पास्टर तुम्ही प्रचार कसा करता हो? तुम्ही प्रचार केला की तुम्हाला हे सत्य कुठून भेटतो? मी सांगतो, हे सत्य मला कोणत्याही पुस्तकातून भेटत नाही, मी कोणत्या गुगल मध्ये सर्च करत नाही आणि कोणत्या युट्यूब मध्ये मला भेटत नाही. हे सत्य माझं देव मला प्रगट करतो. त्याच्यासाठी गुडघ्यावर बसतो आणि देवाकडे मागत राहतो. मला हे टॉपिक आहे, टॉपिक पण तू दे, सत्य पण तू बोल, लोकांचे अंतःकरण उघड आणि सत्य त्यांना समजू दे. हालेलुया. एक सेवक पॉवरफुल कधी होतो माहितीये का? त्याच्या आतमधले जो गुण आहे ते बाहेर अजिबात दिसला नाही पाहिजे, अजिबात दिसला नाही पाहिजे. तो शुद्ध सोन्याने मडवलं गेलेलं व्यक्ती असं त्याचे जीवन असलं पाहिजे. वाचूया देवाच्या पवित्र वचनातून एब्रिकरास पत्र 9 अध्याय 4 वचन. एब्रिकरास पत्र 9 अध्याय 4 वचन. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक 9:4 त्यात सोन्याचे दुपाटणे व सोन्याने चौबाजूने मडवलेला कराराचा कोश होता. चौबाजून मडवलेले कराराचा कोश होता. या कराराचा कोश होता. या कोशामध्ये मान्ना ठेवलेल्या सुवर्ण पात्र होता. एक सुवर्ण पात्र, गळ्या आलेली काय माहितीये का? सुवर्ण पात्र. दावीद म्हणतो, माझ्याकडे आता सुवर्ण पात्र नाही, पण माझ्याकडे तारणाची प्याला आहे. प्रेज गॉड. द वेसल द सॅल्वेशन वेसल म्हटलंय, म्हणजे पात्र आहे. कोणतं पात्र? सोन्याचं नाही, तारणाचं. मोशेने बनवलेले त्या कराराच्या कोशामध्ये सोन्याचं पात्र होता. आज आमच्याकडे सोन्याचं पात्र कदाचित नसेल, पण आपल्या हातमध्ये तारणाचं पात्र आहे, प्याला आहे. आणि त्याच्या आतमध्ये काय आहे? मन्ना. मन्ना म्हणजे काय? मन्ना म्हणजे काय? बायबल मध्ये असं लिहिलं, मन्ना म्हणजे काय? त्याचा अर्थ दुसरा काहीच नाही. मन्ना मीन्स व्हॉट. व्हॉट मीन्स व्हॉट. काय म्हणजे काय? यांना माहीतच नव्हतं ते काय. त्यांनी म्हटलं हे काय. कुठंच बायबल मध्ये नाही लिहिलं मन्ना म्हणजे स्वर्गातलं अन्न, असं बायबल मध्ये कुठं आहे का? मन्ना म्हणजे काय? हे काय? अहो, त्यांना समजलं नाही म्हणून त्यांनी ते क्वेश्चन मार्क केलंय. आपल्याला आता वाटतं की आपण डेली मन्ना, काय काय लोक टाकतात डेली मन्ना. मी कधी कधी मनात विचार करतो, या मन्ना कुठून आला बाबा? आता डेली मन्ना म्हणजे रोज एक प्रश्न. ते बघा, काही जरी बोलला ना त्याचा अर्थ समजला पाहिजे काय बोलतो आपण. बरोबर आहे की तो मन्ना म्हणजे अन्न आहे, ते स्वर्गातून उतरला अन्न. पण मन्ना नाव नाहीये. मन्ना काय? हे काय? पण काय ते जी वस्तू आहे ना ती अन्न होते. ते स्वर्गातून उतरलेले अन्न होता. बरोबर आहे. पण तो त्याच्या आतमध्ये होता. लोकांनी त्याला एक नाव दिलं आणि ते नाव आहे मन्ना. प्रेज गॉड. हालेलुया. प्रेज गॉड. आणि तो कराराचा कोशात होता. मला सांगावं, पवित्र शास्त्रात असं लिहिलं, जर तू त्याला साठवून ठेवशील तर काय होणार? पण इथं नाही झालं. तू जर घेतला आणि घरी ठेवला तर काय होणार? लिहिलं का नाही लिहिलं? पण कराराच्या कोशामध्ये ठेवलेले अन्न तो का कुजला नाही? तो का सडला नाही? व्हॉट इज द रिझन? दूध आहे. तुम्ही दूध घरात ठेवताय ना, दूध ते कोणत्याही पात्रात ठेवलं तर तो काय होईल? फुटल. पण त्याला दुधाचा एक पात्र असतो घरात.
स्त्रियांना माहिती आहे ते. त्याला धुताना जर त्यात थोडं साबण राहिलं समजा कधी, तरी दूध होतं का नाही? एवढा त्याला आपण जपतो, एकदम क्लीन करतो, चांगलं ठेवतो. म्हटलं नाही हे फुटल व्हावा. मोशेने मन्ना घेऊन त्या पात्रात, सोन्याच्या पात्रात ठेवून त्याला कराराचा कोशात ठेवला आणि खराब नाही झाला तो. वचनात लिहिले योहान कृष्ण वर्तमान, बायबल मधून योहान कृष्ण वर्तमान 6वा अध्याय 50 आणि 51 वचन. 50 आणि 51 वचन पटकन वाचावं कोणी. जी भाकर आकाशातून खाली येते, जिच्यातून कोणीही खावे आणि मरू नये, ती हीच आहे. आकाशातून खाली आलेली जी जिवंत भाकर ती मीच आहे. जर कोणी या भाकरीतून खाईल तर तो सर्व काळ जगेल. आणखी जी भाकर मी देईन ती माझे मांस आहे, ते जगाचे Praise the जीवन. Lord. Hallelujah. आपण निर्गमनाचं पुस्तक 16वा अध्याय आहे. निर्गमनाचं पुस्तक 16वा अध्याय आहे. त्यातून एक वचन वाचून देवाच्या गौरव करूया. निर्गमनाचं पुस्तक 16वा अध्याय 15वा वचन वाचा. 16 आणि 15. इस्रायलाचे लोक ते पाहून एकमेकास म्हणाले, हे काय? हे काय? कारण ते काय होते ते त्यांना माहित नव्हते. ते माहित नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, जे माहित नव्हते ते कराराचं कोशात ठेवलं तरी कराराचं कोश स्ट्रॉंग आहे. आणि योहान 6वा अध्यायामध्ये देव म्हणतो त्यांना माहित नसताना देखील ते खायले. जे खातात ते त्यांना माहित नव्हतं काय आहे. त्याचं नाव पण म्हटले की माहित नाही काय आहे, पण आम्हाला तर माहिती आहे आपल्यामध्ये काय आहे. देवाचं शरीर, त्याचं रक्त आपल्यामध्ये. जुना करारातले कराराच्या कोशामध्ये मन्ना. योहान 1:1, योहान 1:1, योहान 1ला अध्याय 1लं वचन. प्रारंभी शब्द होता, शब्द देवसह होता. आमेन. तोच देव म्हणतो मी जीवनाचा भाकर आहे. आय एम द लिव्हिंग ब्रेड. मी जीवनाचा भाकर, जिवंत भाकर आहे मी. आणि कोण तो? प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो आपल्यामध्ये पाहिजे, इनसाइड. हालेलुया. या कराराचा कोशात कोण पाहिजे? बोला बोला, कोण पाहिजे? मन्ना जुना कराराच्या कोशामध्ये, या नवीन कराराच्या कोशामध्ये प्रभू येशू स्वतः पाहिजे. बोला, कोण पाहिजे? प्रभू येशू स्वतः पाहिजे. आपण येशूला परिधान केलं. गलाती 3:27 मध्ये लिहिलं, आपण कोणाला परिधान केलं? प्रभू येशूला परिधान केलं. आम्ही चालतो तर येशू दिसला पाहिजे, आम्ही बोलतो तर येशू दिसला पाहिजे. तो आहे तर दिसेल. दुष्ट आत्मे तर कापले पाहिजे. दावीद एक दिवस म्हटला, कराराचा कोश इथून घेऊन मी दावीद नगरात घेऊन जातो. जाता जाता बैलगाडी घसरली. एक तरुण पळत आला आणि हात लावायला गेला. काय झालं बाबा? किती पवित्र आहे बघा. आज एक सेवकाला कोणीही मारतो, मारतो का नाही मार? त्याला वाटतं लय दादा आहे तो. मी एक विषय सांगू. तुम्ही कराराचा कोश आहात. तुम्हामध्ये येशू आहे. जो तुम्हाला हात लावल तो माझ्या डोळ्यातला. त्याला वाटू दे काय वाटायचंय, पण तुम्ही प्रेशियस आहात. तुम्ही खूप मौल्यवान आहात. प्रेस का? तुम्हामध्ये जो आहे तो जगामध्ये असणाऱ्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मोठा आहे. म्हणून सेवकांनी अजिबात घाबरायचं नाही. कराराचा कोशाला हात लावलं तर मेला, तुम्हाला हात लावलं तर जगेल का? बोला ना, जगेल का? नाही, नाही जगणार. कारण आपण साधारण लोक नाहीये. साधारण लोक नाहीये, आपण असाधारण लोक आहे. आपण कोण आहे माहितीये का? मेघ आकाशात असतो, मेघाला खाली घेऊन येणारा कराराचा कोश कुठं होता? दर्शन मंडपामध्ये होता. म्हणून दर्शन मंडपामध्ये देवाचं सामर्थ्य उतरून येत होता. लक्षात घ्या, तुम्ही देखील कराराचा कोश आहात. आणि जर मेघ तिथं आला तर इथं काय येत नाही. आम्ही प्रार्थना केलं की इथंही उतरून येणार. स्तोत्र बोला. इंडियाला म्हणून येत नाहीये,
पहिल्या इंडियाला एकच माणूस होता, डॉक्टर पॉल. मी अनेकदा सांगितलं हिस्ट्री. अंकल डीजेस दिनकरांचा निवड करण्याच्या आधी देवाने डॉक्टर पॉल म्हणून एका व्यक्तीचा निवड केला तामिळनाडूला. आणि जेव्हा तो प्रार्थना करायचा, अक्षरशः ढग उतरून, मेघ उतरून त्याच्या डोक्यावर येऊन उभा राहायचा. हिलिंग्स त्याची गणना नसायची किती लोक बरं होतात. तो फक्त असं केलं की लोक बरं व्हायचे. त्याला नंतर एवढा गर्व आला, तो म्हटला येशूच नाहीये, मीच देव आहे. हे सत्य आज आपल्याला कळत नाही, पण अंकल डीजेस दिनकरांचं जुनं कॅसेट तुम्ही ऐका. त्यात अंकलने स्वतः म्हटलं की देवाने रिप्लेस केलं, मला रिप्लेस केला, त्याला आउट केलं आणि त्याच्या जागेत मला उभा केला. कधी कधी असंच होतो. जर आपण म्हटलं नाही, एलिया म्हटलं मी एकटाच आहे, देव म्हणतो हट तू बाजूला, मी एलिशाला उभा करतो. तू म्हटलं मी, जिथं मी आलं तिथं देवाला अजिबात आवडत नाही. मी म्हणणाऱ्या व्यक्तीला साईडला करतो आणि जो मी म्हणत नाही त्याला उभं करतो. हालेलुया. फर्स्ट थिंग इब्रिल 9:4 काय लिहिलं? पहिलं त्यामध्ये सोन्याचा पात्रात काय होता? मन्ना. आणि आता सेकंड थिंग, दुसरा विषय. अजून काय आहे त्यामध्ये? वाचून बघा 9:4. सोन्याची दुपटणे हा, व सोन्याच्या चौबाजूने मडवलेला कर्णाचा कोश होता. व कोशात मांडण्यात ठेवलेले सुवर्ण पात्र आणि त्यामध्ये मन्ना होता. काय आलेली अरुणाची काठी. काय होता त्यात? कळ आलेले. आता एक काठी म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. काठी म्हणजे काय? एवढं सोपं नाही. आरोनाच्या काठी तुम्ही म्हणाल, आरोनाच्या काठी कशाच्या होतं? सांगा बरं कशाच्या होत्या? आरोनाच्या हातात असणारी काठी कोणाची होती आणि कशाची होती? बदामाची होती. कशी आली सांगतो, घरी जाऊन वाचा. नंबर्स 17वा अध्याय म्हणजे गणना 17वा अध्याय. एक दिवस सर्व मोशेने म्हटला आम्हाला याजक निवडायचे, याजक निवडायचे. तर याजक कोण होणार? आरोनाला निवडलं तर लोक म्हणतील सक्का भावाला निवडला. बरोबर आहे का नाही? आता चिटिंग करू शकत नाही. काय करावं समजत नाही. देव म्हटला ठीक आहे, निवडायचे निवड. सांग 12 वंशातले लोकांना सर्वांनी सुकलेले एक एक काठी घेऊन यावं आणि देवाच्या मंदिरात ठेवून जावं. सर्व वंशातले लोकांनी काठी आणले, एक एक वंशातले, आणि त्यांच्या वंशातलं नाव त्या काठीवर लिहायचं ठेवाय. पण आरोनाला सांगताना काय म्हटलं माहितीये देव? वंशाचं नाव अजिबात नाही लिहायचं. लेवी वंश. कारण लेवी वंशाला वाटा नाहीये. लेवी वंशाला काही नाहीये, वाटा नाहीये, काम नाहीये. एकदम वेगळं केलेले लोक आहे. तू तुझ्या वंशातलं नाव लिहू नको, आपलं नाव लिहू. आरोन. ठेवलं, सर्व गेले आपल्या आपल्या घरी. रात्रभरामध्ये जर जो लाकडाला अंकुर फुटेल तोच याचक होईल. स्तोत्र. रात्रभर काटे ठेवले, त्यात फक्त आणि फक्त आरोनाच्या काठीलाच अंकुर फुटला. Praise God. Hallelujah. Hallelujah. सर्वांनी देवाच्या मंदिरामध्ये आणून दशमांश देऊन जायचं. पण लेवीच्या वंशाला त्यांना वाटच नाही म्हणून ते देणं नाहीये. त्यांना फक्त घेणं आहे. 100%तून 10% गेलं तर किती टक्के उरलं? जोरात बोला जरा. आता लेवी वंशाकडे किती आला सांगू मी? यांच्याकडे 90 नाहीये. 12 वंशातले 11 वंशातले 10% दिलं तर किती झाले? 110. यांनी कमवलं पूर्ण, यांच्याकडे किती राहिले? 90. यांनी अजिबात कामाला नाही गेलं, काम नाही केलं, काय नाही केलं, पण यांच्याकडे किती आले? म्हणून लोक आज पास्टरला बघून म्हणतात
कामाला जात नाही, काय जात नाही, कार घेऊन फिरतो. आम्ही कष्ट करतो, 25,000 सॅलरी आहे, 50,000 सॅलरी, एवढा सॅलरी असून आमच्याकडे काय नाही. याच्याकडे बघा किती घर आहे, याचे बंगला बघा, काय काम न करता देवा मला आशीर्वाद देतो. एकदम सिंपल गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे, आजच्या गोष्ट नाहीये. पहिलं पैसून आहे जे देवाने लेवी वंशासाठी वेगळं करून ठेवलेलं एक कार्य, एक दायित्व, एक सेवकाला देवाने दिले. मंडळीने देखील ते समजून घ्यावं. तुमच्याकडे 90% असलं तर देवाच्या सेवकाकडे 110% असणार. आणि ते 110% कमाई करून नाही आणलं, ते तुमच्याकडूनच घेतला देवाने आणि म्हटलं हा माझं काम करत आहे म्हणून हा दुप्पट आशीर्वादित असणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. YouTube मध्ये बघितलं तर एक म्हणतो तुम्ही देऊन देऊन भिकारी झाले. पण मी बायबल मध्ये पाहिलं की दावीद म्हणतो मी जन्मापासून एवढा मोठा झालो पण देवाचे लेकर कधी भीक मागताना मी नाही बघितलं. काय प्रचार करतो हा माणूस. देवाच्या वचनाची अजिबात बुद्धी नाही, ज्ञान नाही. देवाचं वचन सांगतो देवाचे लेकर कधी भिकेला लागत नाही. मग हे म्हणतात दशमांश देऊन देऊन आम्ही भिकेला लागलो. म्हणजे कोण सत्य आहे, बायबल सत्य आहे का हे सत्य आहे? असले लोकांचे ऐकावं का आपण? या सैतानाने उचलून उभा केलेलं एक पात्र आहे, एक युजलेस आहे. आमेन, हालेलुया. पण बायबल सांगत आहे या लेवी वंशाला देवाने एक कराराचा कोश केल्यानंतर त्यात एक काठी आहे आणि त्या काठीला 2 विषय दिलं. जगात तुला काही मिळणार नाही पण माझ्याकडून तुला सर्व मिळणार. आणि तोच आहे अधिकार. स्तोत्रम. काय आहे काठी म्हणजे काय? अधिकार. देवाच्या सेवकाकडे देवाने एक काठी दिलं, काठी, आहाराची काठी. आणि ती काठी म्हणजे अधिकार, मंडळीवर अधिकार, सर्व देवाच्या लेकरांवर अधिकार गाजवण्याचं बळ देवाने दिलंय. आणि हे कुठून आलंय? मी कधी कधी बघतो पोलीस इन्स्पेक्टरच्या हातात बघा काठी. पहिलं नाही, बायबल मध्ये लिहिलं आरोनाला काठी दिलं, मोशेला काठी दिलं, शमियालाकडे काठी आहे. देवाचे सेवक जो याचक धर्म करणार त्याच्या हातात काठी असणार. काठी म्हणजे अधिकाराचं स्वरूप आहे आणि ते काठी आपल्या हातात आहे. सेवकाच्या हातात काय दिलं देवाने? जोरात बोलायचं. काठी म्हणजे देवाचं वचन. आहे ना आपल्याकडे? 23व्या स्तोत्रामध्ये लिहिलंय तुझी आकडी व तुझी मला. कोणती आकडी आणि काठी? यच देवाची आकडी आणि काठी आपल्या हातात आहे आणि तोच आम्हाला धैर्य देतो, हिम्मत देतो. आणि तोच आज तुम्ही मिलिटरी कर्नल कडे जा, ब्रिगेडियर कडे जा, इन्स्पेक्टर कडे जा, डीसीपी, एसीपी, सीपी, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस, कोणाकडे जा, ज्याच्याकडे अधिकार आहे त्याच्याकडे काठी आहे. ज्याच्याकडे काठी नाही त्याच्याकडे अधिकार नाही. म्हणून कधी कधी पालक लोक मंडळीमध्ये अधिकाऱ्याने बोलतात. मग मंडळीतले लोक म्हणतात आम्ही काय चर्च मध्ये तुमच्या ऐकायला आलो का? अहो पास्टरला देवाने एक राईट्स दिलंय, हातात काठी दिलं म्हणजे तुम्हाला घेऊन जाईल, इकडं नाही जायचं, इकडं जाय, चुकलं की देणार फटका, चालायचं. ठीक आहे. देवाचं सेवक म्हणजे साधारण व्यक्ती नाहीये. मेघ जो आकाशामध्ये फिरतो त्याला घेऊन येतो देवाच्या मंदिरामध्ये. लोक म्हणतात पास्टर साहेब जोपर्यंत तुम्ही चर्च मध्ये नसता तोपर्यंत वर्शिप लीडिंग वेगळा असतो. जेव्हा देवाचं सेवक देवाच्या मंदिरात येतो तेव्हा त्याचा प्रेझेन्स बदलून जातो. तुम्ही फील करा, कोणत्याही चर्चला जा, कोणतेही सेवक असा, सेवक जोपर्यंत मंडळीत नाहीये तोपर्यंत वर्शिप लीडर त्याची इच्छाने नाचतो. वर्शिप लीडरला असं वाटतं तोच लीडर आहे, त्याला वाटतं तो पास्टरचा बाप आहे. मी कधी कधी मीटिंगला जातो तर मलाच उभा करतात लोक. असं मागं बसलं तर प्रीच करणार मी, मला असं वाटतं की बाबा थोडा वेळ बसू, नंतर तू बसलं की मलाच उभं राहायचंय. म्हणून सेवक लोक जे येतात पण हे वर्शिप करत करत एवढा उत्तेजित होता, साहेब तुम्ही पण उभं राहा थोडं, मग मला उभं राहावं लागतं. म्हणजे पास्टरचा बाप होता. पण नक्की लक्षात घ्या काठी तुझ्या हातात नाही दिलं बाबा. वर्शिप लीडर काठी कोणाच्या हातात आहे?
सेवकाच्या हातात दे. तो म्हणेल तुला बस तर तुला बसावं लागेल. आज थोडस मंडळी थोडं वेगळ्या दिशेने जातो, पण काय हरकत नाही, त्यांना पण थोडं राईट्स आहे. काहीतरी बोलतात आपण ऐकावं थोडं, कारण मंडळी लीड करतात. आमेन, प्रेज द लॉर्ड. फक्त काठी नाही, काठी म्हणजे ते अधिकार आहे जो देवाने, फक्त एक सेवक नाही, आपण सर्व सेवा करणारे लोक आपल्या हातात देवाने काठी दिले. पुढे अजून एक विषय 9 अध्याय 4 वचन. व कराराच्या पाट्या ही होती. काय होती? आता 2.5 बाय 1.5च्या पेटीत कराराच्या पाट्या कसं बसतील? मोशेने बसवलाय. देवाच्या सेवक गण लक्षात घ्या, पेटीचं साईज किती? 2.5 फूट असं, 1.5 फूट असं, हाईटला 1.5 फूट. त्यात सोन्याचं पात्रात माना आणि एक काठी तर साईडला झोपला समजा, छोटासा काठी, आणि एक पात्र ठेवलं छोटासा, आणि त्यात मानना आहे. तर साईज कमी झालं का नाही बॉक्सचं? किती छोटं ठेवा, 6 इंचीचं ठेवा छोटा, तरी कमी झालं. मग या कराराच्या कोशामध्ये असणारे पाट्याचा साईज किती असणार? 2 पाट्या आणले वरून. पहिलं देताना लई मोठं दिलं असेल, पण या सेकंड टाइम दिलेली गोष्ट आहे. पहिलं जेव्हा दिलं इस्रायली लोक चुकलं तर दिलं फेकून रागात. आता देव म्हटलं मी तुला असं नाही देत, आता दुसरं देतो. तुला दिलं की तू फेकून देतो कुठेही, तू सांभाळून ठेवा म्हणून मी छोटं देतो, बॉक्स मध्ये ठेव आणि सांभाळून ठेवते. नाहीतर मोठं दिलं असतं तर कुठेही फेकला असता. लय ओझ होतं, झेपत नाहीये मला, मी फेकून देईल. आणि सेवक लोक पण तसंच करतात, कधी झेपत नाही ना, देतात फेकून. काय फेकतात? जे वचन त्यांच्या झेपत नाही ते वचन डोक्यात पण घेत नाही. हे आपलं नाहीये, हे दुसऱ्याच आहे. आपलं कोणतं? आपल्याला जे पटतं तेच आपलं आहे. हालेलुया. पण पटो न पटो बायबल सर्व आपलं आहे. पूर्ण बायबल आमचं आहे, पूर्ण पवित्र शास्त्र आपलं आहे, आणि त्याला कराराचा कोश म्हणणारा या शरीरामध्ये आपल्याला जपून ठेवायचं आहे. हालेलुया, हालेलुया. पहिल्याचा कराराचा कोश वेगळा, आता कराराचा कोश कोण माहितीये का? एक सेवकच कराराचा कोश आहे. दुष्ट आत्मा त्याला बघितलं की थर कापतात. शत्रू त्याला बघितलं की सल्यूट मारतात. काही लोक तुमच्यावर चिडत असतील, पण जगात तुम्ही जा, तुम्ही गावात जा, तुम्ही बाजारात जा, सेवक आहे म्हणून कळालं ना, अन्य जातीचा माणूस देखील सेवक म्हटलं की मान देत. काही लोक आहेत जे चिडतात, पण भरपूर 90% लोक सेवकाला किंमत देतात. तर कोणताही व्यक्ती असो, कोणत्याही वर्गाचा का असू द्या, सेवकाला किंमत देतात. त्यांना माहिती आहे हे खूप वेगळं लोक आहे, हे खूप शांतीचे लोक आहेत. यांनी प्रार्थना केली की आजार बरं होतो, हे प्रार्थना केलं की भूत निघून जातात, हे प्रार्थना केलं की हे होतो, ते होतो. आपण साधारण लोक नाही हो. पहिला होतो बाबळाचा लाकडासारखा कुठं तर पडून, पण आता सोन्याने मडवलंय ना, आणि आणून दर्शनाच्या मंडपात ठेवलंय. त्याच्या व्हॅल्यूच वेगळा आहे. म्हणून तर वर स्टेजवर आहे. तिथं बसलो होतो ना आम्ही, पण इथं का आलं? मडवला, इथं ठेवला, इथून ऑर्डर पास करतो, इथून वचन देतो, इथून जीवनाचा भाकर देतो, मंडळीला मजबूत करतो, पालन आणि पोषण करतो, आणि त्यांना घेऊन जातो. साधारण लोक नाहीये हे मेघ खाली घेऊन येणारे लोक आहे, हे ढग खाली घेऊन येणारे लोक आहे, हे दैवाचं गौरव खाली उतरवणारे लोक आहे, दैवाच्या प्रशंसा खाली घेऊन येणारे लोक आहे. आमेन. कधी आपल्या स्वतःला कमी समजू नका. कधी आपल्या स्वतःला काय समजायचं नाही. बोला, काय समजायचं नाही. आमेन, हालेलुया. आपण खूप वेगळं लोक आहे, आपण खूप वेगळं लोक आहे. स्तोत्रम. मी येत असताना एक दिवस मला सोडायला खूप लोक आले, आणि जेव्हा मी गाडीत चढत होतो तर ते ड्रायव्हर आणि त्यांनी मला बघितलं. माझ्या पेटी ठेवणारा माणूस वेगळा आला, ठेवला, खाली उतरला. लोक मला बसवण्यासाठी वेगळं,
आणि लोक रोडवर गर्दी, मी आतमध्ये बसलो, हात दाखवतो, या लोकांनी बघितलं. नंतर गाडी चालू झालं, एक आला, आपण कोण आहे? मी त्याला सांगितलं मी पास्टर आहे, सिंपल माणूस. एवढं लोक आले, हे तर काहीच नाहीये. जेव्हा मी स्वर्गात जाईल सर्व लोक टाटा बाय बाय करायला येतील. हे काही नाही, तेव्हा मेला लागेल. तुम्हाला माहित नाहीये की मेला काय असतो. एक सेवक, एक साधारण व्यक्ती नाही, एक सेवक वारल्यानंतर स्वर्गात गेलं, त्याच्या विदाईला किती लोक येतात. तेच त्यांची कमाई आहे, तीच त्यांची सेवा आहे. कदाचित त्यांच्या चर्चमध्ये 10च लोक असतील, पण त्यांनी आयुष्यामध्ये खूप लोकांना कमावलंय. मध्ये मध्ये लोक सोडून जात राहतात, इकडं जातात तिकडं जातात, पण तुम्ही वारल्यानंतर सर्व येतात. माझ्या आत्मिक वडील होते, मला वचन दिलं, जीवनात कधीच तुमचं नाव नाही घेणार तू, पण मेल्यानंतर नक्कीच घेतो. हो की नाही? मग तुम्ही म्हणणार की आम्ही कमवलं, कुठं गेलंय? कुठं नाही, तुमच्या पुस्तकात तुमच्या बॅग मध्ये आहे ते. कुठं जायचं जाऊ द्या, पण एक दिवस काउंटला येणार म्हणजे येणार. देवाने आम्हाला असंच नाही, तुम्ही किती कष्ट घेतलाय, कुठून आलाय, आपण कुठं होतो, कुठं आणलाय, काय केलंय, आमची काही पात्रता नसताना देवाने इथं उभं केलंय. हालेलुया. इम्पॉर्टंट आहे का नाही? इम्पॉर्टंट आहे का नाही? मी जेव्हा जातो सभेमध्ये, मोठे मोठे टीव्ही स्पीकर लोक माझ्या बाजूला बसतात. मी म्हणतो मी एकाही टीव्हीत नाही बोलत, पण यांच्या बाजूला मला बसवला. हे एकाकडे एवढा कोटी कोटी रुपये की एक दिवसाला 4-4, 5-5 चॅनल मध्ये वचन देतात. आम्ही एक चॅनलला वचन नाही देत. लोक मला विचारून विचारून वैतागलेत. आताही येताना एकाने फोन केला, मी युट्यूब मधून घेऊन टाकतो, आता तुम्ही काय द्या नाही. म्हटलं घे नाही टाक, पण मला परत फोन करू नको. श्रोत्या वैतागले, त्यांना वचन पाहिजे, पण एवढा पैसा त्या टीव्ही चॅनलला देण्यापेक्षा एका गावात जाऊन असं उभं राहून शुभवर्तमान गाजवणं हे बेस्ट आहे. हालेलुया. एक आत्मा तरी तारला गेला पाहिजे, एक व्यक्ती तरी देव राज्यासाठी आलं पाहिजे. मला सांगू द्या, देवाचे लेकरांनो, राहुरी तालुक्यामध्ये असणारे देवाचे सेवकांनो, तुम्ही करणारा सेवा हे खूप मौल्यवान आहे. गावात, खेड्यात, पाणीत, गाडीत असताना नसताना, पेट्रोल असताना नसताना काय करताय मला माहित नाही. कधी कधी आम्ही सिटीमध्ये सेवा करतो, कोणी आम्हाला कसे देऊन टाकतात, एका गावात गेलं तरी देतात, पण तुम्हाला कोण देणार हे कधी कधी विचार करतो, यांचं जीवन कसं चालत असेल. पण एलियाचा देव आमचा देव आहे, कावळाला पाठवून मदत करू शकतो. हालेलुया. मंडळी देखील आज एवढं स्ट्रॉंग झालं पाहिजे की सिटीतल्या चर्च पेक्षा गावातला चर्च एकदम स्ट्रॉंग झाला पाहिजे. त्यासाठी सेवक लोक एकवट होऊया, ईर्ष्या भावना सोडून देऊया, राग सोडून देऊया. कोणी सेवक वाढत आहे त्याला वाढू द्या, आणि वाढलेलं सेवक, छोट सेवकाला हा छोटा आहे कधी समजायचं नाही. तू पण बाबळाचाच लाकूड आहे, तो पण त्याला थोडं सोनं लागलं, याला लय सोनं लागलं, समजा काहीतरी उदाहरण. पण एक दिवस तो पण पूर्ण मडवलं जाणार. म्हणून इब्री पत्र 1:7 वचनामध्ये लिहिलं की मी शेवटल्या दिवसात माझे प्रत्येक सेवकांना अग्नी बनवणार. द लास्ट डेज, कोणी असो, कोणत्याही मिनिस्ट्री असो, कोणत्याही चर्च असो, कोणत्याही डिनॉमिनेशन असो, देव शेवटल्या दिवशी प्रत्येक सेवकांना उभं करणार. आणि प्रत्येक सेवक जेव्हा प्रार्थना करतील तर ढग उतरून खाली येणार. शेवटला दिवस आहे, तुम्ही लक्षात घ्या. फक्त तिकडच्याच सेवक मेलेले लोकांना उठवलं नाही, तुम्ही पण उठवणार. त्यांनी जे लांगड्यांना चालवलं नाही, तुम्ही पण प्रार्थना केलं, देव करणार. ते एकच कराराचं कोश नाहीये, मी पण कराराचा कोश आहे. किती लोक असं स्वतःला कमी समजतात. सेवक कधी आपल्या स्वतःला कमी समजायचे नाही. वी आर इक्वल. म्हणून पौलुस सांगतो, आम्ही देवाच्या शेतामध्ये सहकर्मी आहोत. सहकर्मी, द सेम इक्वल राईट्स. कोणी असो, कसेही असो, आपण सर्व एकच आहोत, देवाचं काम करणार आहोत. प्रेज गॉड. कोण आहोत आपण? कराराचा. बोला, कोण आहे? कोणी आम्हाला बोट लावलं तर काय होणार? लक्षात घ्या तुम्ही. म्हणून बिनधास्त सेवा करा, अजिबात घाबरायचं नाही.
आम्ही बाबळाचं लाकूड नाही, आता सोन्याने मडवलंय. फक्त मडवलं नाही, आता आतमध्ये मन्न आहे. फक्त मन्न नाही आहे, आता अधिकाराच्या काठी आहे. फक्त काठीच नाही आहे, मग काय आहे? पाट्या आहे. अच्छा बघूया कोरिन्थियर पत्रामधून 2 कोरिन्थियर पत्र 3 अध्याय 3 वचन. 2 Corinthians chapter 3 verse 3. शाईने नव्हे आता शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, सदाजीवी आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यावर नव्हे दगडी पाट्या नाही आपण, तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यावर कोरले. प्रेज द लॉर्ड. ही पाट्या कोणतं पाट्या? मांसमय हृदयाचे पाट्या. तिथलं पाट्या दगडाचे, इथलं पाट्या मांसमय हृदयाच्या पाट्या. सेवकाला इथं वचन कोरलं गेलं पाहिजे. कुठेही उभा करा, कधीही उभा करा, बोलत जाईल, उभंच राहत नाहीये. देवाच्या लेकरांनो, आपण इम्पॉर्टंट लोक आहोत. आपल्या हृदयावर देवाचं वचन कोरलं आहे. तुम्ही जेव्हा उभं राहता, लोकांनी तुम्हाला वाचलं पाहिजे. लोकांनी काय केलं पाहिजे? तुम्हाला वाचलं पाहिजे. तुम्ही बोललं तर ऐकतात, पण तुम्ही उभं राहिलं तरी वाचलं पाहिजे. हे सेपरेट लोक आहे, हे देवाचं वचन यांच्यामध्ये, हे देवाने निवडलेले लोक आहे, हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक आहे. देवाचे लोक, हे देवाच्या कराराचा कोश. पाट्या आहेत तुमच्याकडे, दगडी नाही, मांसमय पाट्या आपल्याकडे. त्या पाट्यांवर धान्य होते, या पाट्यांवर पवित्र आत्म्याने लिहिलेले आहे. Praise the Lord. Praise the Lord. आता कोणी आपल्याला हात लावू शकणार? इम्पॉसिबल आहे. मारू द्या, काय करायचं करू द्या. हात ठेवून पेत्रासारखं लॉक करायचं करू द्या, काय करायचं ते करू द्या. दगडाने मारायचे मारू द्या. मी वचन वाचलं तेव्हा मला एक सत्य वचनातून 7व्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये आढळून आला की स्टीफन म्हणतो की मी पाहत आहे, मरताना मी पाहत आहे स्वर्ग उघडले, देवाचे पुत्र देवाच्या सिंहासनाचं उजवीकडे बसलाय का उठलाय? उभा आहे. बायबल मध्ये कधी बघितले? उभा आहे, कुठंच नाही, बसलाय, पण इथं उभा आहे. सेवक जेव्हा वर जातो ना, देव स्वतः सन्मानाने म्हणतो माझा सेवक येत आहे. इकडे तुम्हाला सन्मान भेटो किंवा ना भेटो, इथं लोक दगडाने मारू द्या, कापून टाकू द्या, काय करू द्या, पण तुम्हाला पाहिलं तर माझा देव सिंहासनावर उठणार आणि म्हणणार बरा माझा सेवका, तू वर ये आणि माझं सिंहासनावर बस. किती चांगली गोष्ट आपल्यासाठी आहे. एक सेवक म्हणजे कधी खचू नये, कधी ये नाही. मला तुम्हाला प्रोत्साहित करायचं आज. आपण प्रोत्साहित होऊया, आपण पुढे जाऊया. दुष्ट आत्मे तर कापतील, आजार पळून जातील. याला एक्स्ट्रा काहीतरी पाहिजे, एक्स्ट्रा दान पाहिजे, एक्स्ट्रा अभिषेक पाहिजे, एक्स्ट्रा काय पाहिजे? नो नो नो, एक्स्ट्रा काही नाही पाहिजे. पवित्र आत्मा एकच आहे, त्याचे कृपादानाचा फाटलाय 9 दान. सिंपल सांगतो, समाप्त करतो. सिंपल सांगतो, समाप्त करतो. संत्रा, ऑरेंज. संत्रे म्हणणार का संत्रा म्हणणार? उघडल्यानंतर त्याला काय म्हणणार? संत्रे म्हणणार का संत्रा म्हणणार? किती झालं म्हणते? काही लोक म्हणतात नाही तुला एक गिफ्ट नाहीये, मला एक गिफ्ट नाहीये. अरे पवित्र आत्मा आला की सर्व गिफ्ट एकदाच येतो. गिफ्ट यूज करणं तुझं काम आहे. तू प्रार्थना करायची आणि म्हणायचं प्रभू ऑलरेडी आहे माझ्यामध्ये, पण ते कसं वापरायचं माहित नाहीये. तो वापरणं शिकव, मी वापरतो. पहिलंच मी सांगितलं, आलं सांगितलं. कोण तलवार घेतो तो योद्धा होत नाहीये, ते वापरायला पण आलं पाहिजे. तुमच्या हातात देवाने हत्यार दिलं, पण तुम्हाला वापरता आलं नाही तर तसं सडून राहील, गंजलं जाईल. पण वापरता आलं तर तुम्ही संहार करणार दुष्टाच्या राज्यास. धैर्याने राज, हिम्मत धरा देवाच्या लेकरांनो. परिस्थिती अनुकूल आहे का प्रतिकूल आहे ते बघू नका, पण देव आपल्या अनुकूल आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे, पण देव, बोला देव
परिस्थिती कसं आहे, कधीही परिस्थिती अनुकूल 2000 वर्षापासून नाहीच, नेहमीच आपला विरोध झाला बायबल मध्ये सांगतो. म्हणून आता काय आपल्याला लोक प्रेमाने स्वागत नाही करणार. पहिलं पण विरोध केला, आताही विरोध करणार, पण जेवढा विरोध करणार तेवढं सेवा वाढत जाणार. वाढणार का नाही वाढणार? राहुरी अजून दुप्पट वाढणार. Praise God. कारण जेवढं विरोध होईल ना तेवढं शुभवर्तमान असं जाईल. स्प्रिंग बघितलं, स्प्रिंग काय म्हणतात त्याला? स्प्रिंगच म्हण. त्याला असं त्या टाकून काय म्हणतो का तो? त्याला दाबा असं धरून तो काय करतो? तो जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तो पण प्रश्न तुम्हाला दाबल. ही सेवा तसे आहे. त्याला जर सोडला ना तो कोणालाच काही बोलत नाही. त्याच्यावर कोणी हात लावलं, पाय ठेवला की तो पण सोडत नाही. मग मला माहिती आहे स्प्रिंग सारखं सेवा आहे. याला कोणी दाबण्याचा प्रयत्न केला की तो तेवढाच फोर्सनी अजून वर येतो. नाहीतर गपचूप ख्रिस्ती लोक एकदम सायलेंट लोक प्रार्थना करत गपचूप. कोणी दाबलं की हे पण दाबणार आणि सेवा अजून वाढणार. हो की नाही? तेवढंच प्रार्थना करायचं, तेवढंच गुडघ्यावर बसा, अजून वचन वाचा. दररोज देव तुमच्याशी बोलेल आणि तुम्हाला उभा करेल. एक कराराचा कोशासारखं जिथंही जाईल तिथं देव तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि देवाचं सामर्थ्य तुम्हाला उपयोग करेल. आमेन. प्रभू तुम्हास उपयोग करो. प्रभू तुम्हास बलवंत याचक बनवो. प्रभू तुम्हास त्याच्या हातातलं पात्र बनवो. प्रभू या राहुरीमध्ये प्रत्येक बाळकांना एक एक कृपादानाने उपयोग करो. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, आपण सर्व मिळून देवराज्य वाढवूया. आमेन. पास्टर फellowship राहुरी यास माझं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद की त्यांनी मला वेळ दिला. गॉड ब्लेस यू. थँक्यू.